तर सॉलिड स्टेट हे प्रकरण आपण काही जणांनी अभ्यासले, काही जणांनी अभ्यासायचं राहिलंय. तर इथून पुढचा भाग मी वर्गात घेतोय. याच्या अगोदरची लेक्चर्स माझी युट्यूबची सॉलिड स्टेटची 16 लेक्चर्स आहेत, ती सिरियली मी तुम्हाला पाठवतो. माझ्या नंबरला हे करा, तुम्हाला ते मिळून जातील. तर आज आपण सॉलिड स्टेट या टॉपिक मधला शेवटचा भाग बघणार आहे, बँड थेरी. काय म्हणायचं याला? बँड थेरी. तर ही थेरी कशाच्या संदर्भात आहे बघा. मेटल, नॉन मेटल किंवा मेटॅलाइट्स ही सबस्टन्स किंवा हे सबस्टन्स कंडक्टर्स आहेत की इन्सुलेटर्स आहेत की सेमी कंडक्टर्स आहेत, याच्या संदर्भातली सर्व माहिती ह्या बँड थेरी मध्ये दिलेली आहे. बँड थेरी एक्सप्लेन्स द कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलाइट्स. तर बँड थेरी नुसार काय सांगितलंय बघा. द कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स, मेटल्स आर गुड कंडक्टर्स, metals are good conductors. Non-metals, they are not conductors. Metallites, they possess conductivity at some conditions and they are non-conductors at other condition. Means sometimes they conduct electricity, sometimes they cannot conduct electricity, means semiconductors. Metals are good conductors of electricity. Reason काय द्यायचं सांगतो. पिरियोडिक टेबल मध्ये साधारणपणे 118 एलिमेंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये बरीचशी म्हणजे जवळपास 90 च्या आसपास हे मेटल्स आहेत. कळतं का? 90 एलिमेंट्सच्या आसपास मेटल्स आहेत 118 मधली. तर जेवढी मेटल्स आहेत ती सर्व चांगले कंडक्टर्स आहेत. व्हाय? त्याचं कारण काय? तर आपण मेटल कोणताही घेतला, त्याचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती असतो. त्या ॲटॉमिक नंबरवर आधारित इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर का आपण लिहिलं, तर शेवटची शेल म्हणजे त्याला म्हणतो आपण आउटर मोस्ट सेल. तर अशा आउटर मोस्ट सेल मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात. फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा त्याला मोबाईल इलेक्ट्रॉन्स पण म्हटलं जातं. And these free electrons or mobile electrons, they are having a tendency to move from one place to another place. During movement, they can conduct electricity. Means metals are good conductors of electricity. In case of metals, innermost cell, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर का आपण लिहायला गेलो तर त्याच्यामध्ये इनरमोस्ट सेल, समजा के सेल असेल, एल सेल असेल, एम सेल असेल, तर इनरमोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स पूर्णपणे भरलेली असतात किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे पेअर्ड असतात. आणि असे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी साठी वापरले जात नाहीत. फक्त आणि फक्त आउटर मोस्ट व्हॅलेन्सी सेल, त्यामधीलच जे इलेक्ट्रॉन्स फ्री आहे, अनपेअर्ड आहे, तेच इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी साठी वापरले जातात.
आणि म्हणून मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ metals, good conductors of electricity. विद्युत प्रवाह याच्यामधून सहजासहजी फ्लो का होतो याचं कारण काय कळालं का बघा. कुठल्याही मेटलचं आपण जर का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर त्याच्यामधला जो शेवटचा शेल आहे त्या शेवटच्या शेल मध्ये काय असतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. अँड दीज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स दे आर अवेलेबल फॉर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. मीन्स मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. कळलं का. जवळपास 90 च्या आसपास एलिमेंट्स जी आहेत पिरियडिक टेबल मधली ही सर्व मेटल्स आहेत आणि हे 90 च्या 90 बऱ्यापैकी कंडक्टर्स आहेत. कळलं का नाही. कळतं ना. मी कळेल असं सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर बँड थिअरी मध्ये काय सांगायचं बघा. व्हॅलेन्सी बँड. व्हॅलेन्सी बँड कशाला म्हणायचं आणि कंडक्शन बँड कशाला म्हणायचं. व्हॅलेन्सी बँड those elements which are having innermost cell किंवा त्याला ऑर्बिटल्स म्हणा, completely filled. completely filled. एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं. आतली ऑर्बिटल्स म्हणजे त्याला इनरमोस्ट सेल ऑर्बिटल्स म्हटले. ही ऑर्बिटल कम्प्लिटली पॅक्ड असतील म्हणजे त्याच्यामध्ये 2, 8, 18, 32 असे इलेक्ट्रॉन्स जर का इनरमोस्ट सेल मध्ये असतील तर त्यांना कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल्स म्हटले. त्यातले सर्व इलेक्ट्रॉन्स हे पेअर्ड असतात आणि अशा पेअर्ड ऑर्बिटल्स मुळे जो बँड तयार होतो त्याला काय म्हटलंय, व्हॅलेन्सी बँड. डेफिनेशन कशी सांगायची, द बँड which is produced by the electrons present in the innermost cell of an atom of the element. These innermost cell orbitals, they are completely filled orbitals, and such orbitals are completely filled orbitals, and these orbitals they gives the band known as valency band. That is, such electron band is known as valency band. व्हॅलेन्सी बँड कशाला म्हणायचं कळालं, कशाला कळालं का. आता तुम्ही 12वी ला आहात. एक जस्ट सांगतो, 1ली पासून 11वी पर्यंत तुमचं काही राहिलेलं नाही ना. 1लीचा वर्ग पूर्ण केला, 2रीचा पूर्ण केला, 3रीचा, 4थीचा, 5वी, 6वी, 9वी, 10वी, 11वी पर्यंतचे सगळे विषय तुम्ही क्लिअर आहात.
म्हणजे तुमची ती ऑर्बिटल्स पूर्णपणे भरलेली आहे. 10वीला 11वीला तुम्हाला कोणी बसा म्हणायचा काही प्रश्नच येत नाही. तुमचं तिथलं संपलेलं आहे. आता म्हणून तुम्ही 12वीला, आता 12वीला मात्र तुम्ही अर्धवट आहे, अजून परीक्षा दिलेली नाही. तुम्ही 12वी म्हणजे हे व्हॅलेन्सी ऑर्बिटल, सॉरी आउटर मोस्ट सेल ऑर्बिटल समजा. आणि 11वीच्या परीक्षेच्या आतलं सर्व पूर्णपणे भरलेली ऑर्बिटल्स आहे. तुमच्याकडे 11वी पास आहे हे प्रमाणपत्र आहे तुमच्याकडे. 1 ते 11 पर्यंतचे ऑर्बिटल्स पूर्णपणे तुमची भरलेली आहे. 1 ते 11 पर्यंतचे सर्व विषय, सर्व वर्ग तुम्ही व्यवस्थित पास झाला तर अशी ऑर्बिटल्स व्हॅलेन्सी ऑर्बिटल्स. कारण का या ऑर्बिटल मध्ये कुठलाही तुम्हाला हस्तक्षेप आता करता येणार नाही. चुकून तुम्ही कुठे 5वी 6वीच्या वर्गात आता जाऊन बसला तर तुम्हाला घेणार पण नाही. आता काय झालंय, आता तुम्ही सध्या 12वीच्या वर्गात आहात. 11वी पासून 12वीच्या, तर 12वीच्या वर्गातलं तुमचं आता काहीतरी चालू आहे. पूर्णपणे अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. म्हणजे 12वीच्या वर्गामध्ये तुम्ही कसं आहे, अनपेअर्ड आहे. 12वीची परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट लागला, पास झाला, त्यानंतर तुम्ही 12वीचं ऑर्बिटल हे व्हॅलेन्सी ऑर्बिटल मध्ये येईल. कळलं का? म्हणजे पूर्ण 12वी पास झाला, पूर्ण पॅक 12वीचं ऑर्बिटल पॅक झालं, तुम्ही पुढच्या ऑर्बिटल मध्ये घ्या. आता सध्या तुम्ही 12वीच्या वर्गात आहात म्हणजे 12वीची परीक्षा अजून द्यायची तुमची. म्हणजे तुमचा आउटर मोस्ट सध्या तुमचं तुम्ही वर्ग बाहेर कुठेही सांगताना कुठल्या कितव्या वर्गात आहे, 12वीला आहे म्हणून सांग, 12वी पास म्हणून सांगत नाही अजून. म्हणजे 12वीच्या वर्गात शिकताय, म्हणजे 12वीच्या वर्गामध्ये तुम्हाला सध्या शिकवलं जातंय, तुमची परीक्षा वगैरे घेणार आहे, तुम्ही सध्या अनपेअर्ड आहात. तुम्ही 12वीच्या वर्गात शिकताना आता काय 1-2 टॉपिक 4 टॉपिक झालेले आहेत, अजून शिकवायचे आहेत. ते सर्व शिकवून झालं, परीक्षा घेतली की हे ऑर्बिटल पण पॅक्ड ऑर्बिटल होणार. तर कंडक्शन बँड कशाला म्हणायचं? दी इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दी आउटर मोस्ट व्हॅलेन्सी सेल. आउटर मोस्ट valence cell. The electrons present in the outermost valence cell, they are unpaired electrons. They are unpaired electrons, and such unpaired electrons, such unpaired electron present in the outermost valence cell, which produces the band known as conduction band. मेटल्स मध्ये नेहमी कंडक्शन बँड मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतातच. आणि म्हणूनच मेटल्स हे गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. मेटल्स हे गुड कंडक्टर्स का आहेत, त्याचं कारण काय? सर्व मेटल्स मध्ये आउटर मोस्ट व्हॅलेन्सी सेल मध्ये काय असतात? काय असतात? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. अँड दीज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स दे आर used or available for conduction of electricity. त्यानंतर असं पण सांगता येतं, समजा मी हा काय केला, हा व्हॅलेन्सी बँड दाखवला, व्हॅलेन्सी बँड. आणि हा दाखवला कंडक्शन बँड. इथं जो गॅप आहे याला स्मॉल गॅप म्हणायचं.
हे कुणामध्ये असतं? एक्झाम्पल मेटल्स. सर्व प्रकारच्या मेटल्स मध्ये हा व्हॅलेन्सी बँड, मी हाताने दाखवलंय बघा, हा व्हॅलेन्सी बँड आणि हा कंडक्शन बँड, याच्यामधलं जे हे अंतर आहे हे किती असतं? स्मॉल. व्हॅलेन्सी बँड आणि कंडक्शन बँड याच्यामधला जो गॅप आहे, याच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे अतिशय स्मॉल असतं किंवा नसल्यासारखंच असतं. हे कुणामध्ये सांगितलंय मी? मेटल्स मध्ये. In case of all metals, the distance or the gap in between valency band and conduction band, it is very smaller or it is negligible. Means electrons from valency band can transfer into conduction band. ऑलरेडी कंडक्शन बँड मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतातच, परंतु गरज पडली तर व्हॅलेन्सी बँड मधले काही इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतात. आणि म्हणून मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. साधं सोपं मी सांगितलंय बघा. मेटल्स हे चांगले कंडक्टर का? आता व्हॅलेन्सी बँड कशामुळे तयार झाला मी सांगितलं. द बँड प्रोड्यूस्ड ड्यू टू इनरमोस्ट completely filled orbitals of an atom of the element. जी इनरमोस्ट ऑर्बिटल्स completely filled orbitals आहेत, अशा ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स हे सर्वच्या सर्व पेअर्ड असतात. कंडक्शन बँड मध्ये काही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. आता मेटल्स मध्ये काय होतं? व्हॅलेन्सी बँड मधले काही इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतात किंवा कंडक्शन बँड मध्ये ऑलरेडी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतातच. तर हे ऑलरेडी कंडक्शन बँड मध्ये असणारे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्लस या व्हॅलेन्सी बँड मधून समजा काही इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये एंट्री झाले तर ते पण इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिसिटी कंडक्शन साठी उपयोगी पडतात. आणि म्हणून मेटल्स हे चांगले कंडक्टर्स आहेत. कारण का? व्हॅलेन्सी बँड आणि कंडक्शन बँड याच्यामधलं अंतर अतिशय कमी असतं आणि अंतर कमी असल्यामुळं व्हॅलेन्सी बँड मधले इलेक्ट्रॉन गरज असेल तर कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतात. हे कशामुळं? इथला गॅप अतिशय लहान आहे. The distance or the gap in between valency band and conduction band, it is very very smaller. Hence, electrons from valency band can be transferred into conduction band, and such electrons are available for conduction of electricity. Hence, metals are good conductors of electricity. Metals हे good conductors का आहेत कळलं का? त्याच्याकडे कंडक्शन बँड मध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या भरपूर असू शकते. त्यानंतर पुढं आपल्याला नॉन कंडक्टर कशाला सांगायचं बघा, किंवा नॉन कंडक्टर कधी म्हणायचं? हा आहे व्हॅलेन्सी बँड आणि हा आहे कंडक्शन बँड.
याच्यामध्ये अंतर किती आहे बघा, लार्ज एनर्जी गॅप. व्हॅलेन्सी बँड म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय, द बँड विच इज प्रोड्यूस्ड बाय द कंप्लीटली फील्ड इनरमोस्ट ऑर्बिटल्स, किंवा ज्या एलिमेंट किंवा ॲटमची इनरमोस्ट शेल मधली ऑर्बिटल्स पूर्णपणे भरलेली आहे, अशा भरलेल्या ऑर्बिटल्स मुळे हा व्हॅलेन्सी बँड तयार झाला. ह्याच्यामध्ये पूर्ण ऑर्बिटल्स कसे असतील, पॅक्ड ऑर्बिटल्स असतील. त्याच्यामध्ये ऑल ऑर्बिटल्स आर पॅक्ड, पूर्णपणे कंप्लीटली काय असतील, पॅक्ड ऑर्बिटल असतील. म्हणजे त्याच्यामध्ये 2, 8, 18, 32 असेच इलेक्ट्रॉन्स असतील. याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कदापिही असू शकत नाही. आता इथं कंडक्शन बँड आहे. हा कंडक्शन बँड जवळपास रिकामा असतो, एम्प्टी. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असू शकत नाही. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स नॉट प्रेझेंट, नॉट अवेलेबल. कळलं का बघा, नॉट अवेलेबल इन कंडक्शन बँड. आता हे कोणामध्ये, एक्झाम्पल हे नॉन मेटल्स आहे बघा, जे मेटल्स नाही ते नॉन मेटल्स. कोणकोणते असतील, क्लोरीन आला, ब्रोमीन आला, ऑक्सिजन आला, नायट्रोजन आला. ही एलिमेंट्स पिरियोडिक टेबल मध्ये हे नॉन मेटल्स आहेत. तर ही मेटल्स मध्ये किंवा या मेटल्स मध्ये व्हॅलेन्सी बँड हा पूर्णपणे पॅक्ड ऑर्बिटल्स असतात ह्याच्यामध्ये. आणि कंडक्शन बँड मध्ये एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असत नाही, पूर्णपणे एम्प्टी बँड असतो तो. व्हॅलेन्सी बँड आणि कंडक्शन बँड ह्याच्यामध्ये काय असतो, याच्यामधलं अंतर हे भरपूर असतं, याच्यामधला गॅप हा भरपूर असतो. म्हणून यातला इलेक्ट्रॉन याच्यामध्ये पाठवायचा असेल तर त्याला एनर्जी जास्त लागते. म्हणून याच्यातला इलेक्ट्रॉन याच्यामध्ये शिफ्ट करणं तितकंस सोपं नाही नॉन मेटल्सच्या बाबतीमध्ये. यातला इलेक्ट्रॉन किंवा पेअर्ड ऑर्बिटल डिस्टर्ब करायचं, जे स्टेबल असतं, पेअर्ड ऑर्बिटल मधला एखादा इलेक्ट्रॉन काढायचा आणि तो एम्प्टी व्हॅलेन्सी ऑर्बिटल मध्ये शिफ्ट करायचा, त्याच्यासाठी एनर्जी भरपूर लागते. एवढी एनर्जी याच्याकडे अवेलेबल नसते. म्हणून व्हॅलेन्सी बँड मधला एखादाही इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जायला तयार नसतो. इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलेन्सी बँड cannot be transferred into conduction band. Cannot transferred into conduction band. Means in conduction band, unpaired or free mobile electrons are not available. Means due to unavailability of the unpaired electrons in the conduction band, non-metals are bad conductors. किंवा बॅड कंडक्टर्सलाच आपण काय म्हणू शकतो, इन्सुलेटर्स. इन्सुलेटर्स म्हणजेच विद्युत क्षमता किंवा विद्युत प्रवाह ज्याच्यामधून प्रवाहित होऊ शकत नाही. लाकूड घेतलं तर हे काय बघा, वाळलेलं लाकूड, त्याच्यामधून शॉक बसू शकतो का,
नाही. कारण का, म्हणजे उदाहरण सांगितलं, हे विद्युत रोध आहे, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होत नाही, लक्षात घ्या. प्लास्टिक मधून सुद्धा विद्युत प्रवाह ट्रान्सफर होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं, नॉन मेटल प्रमाणे गुणधर्म असतात. इलेक्ट्रिसिटी कंडक्शन करायची असेल तर महत्वाची कंडिशन काय आहे, कंडक्शन बँड मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेला कंडक्शन बँड मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, त्या वेळेला ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार, अन्यथा नाही. तर इन केस ऑफ इन्सुलेटर्स means bad conductors, means in non-metals, the energy gap in between valency band and conduction band, it is very large, and due to large gap in between valency band and conduction band, electrons from valency band cannot transfer, cannot move from valency band to conduction band. Means there is non-availability of the free or mobile unpaired electron in the conduction bands. That's why non-metals are bad conductors, means insulators. ठीक है.